धोंड्या 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 हा कोंड्या 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 अरे धोंड्या 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 हा कोंड्या 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 हा धोंड्या हा कोंड्या हा धोंड्या हा कोंड्या अरे गप काय लावलंय धोंड्या कोंड्या धोंड्या कोंड्या इथं काय गाण्याच्या बँड्या लावल्यात होय हा सा रे ग म प ध नि सा मनाचं गाणं हा मला जचं गाणं ते जचं गाणं बिनं राहू दे हा कार्यक्रम कशासाठी आयोजित केला हे सांग सगळ्याला हो हा कार्यक्रम कशासाठी आहे ते आपल्याला सांगितलं पाहिजे हा कार्यक्रम आहे आर्थिक साक्षरता व डिजिटल साक्षरता याच्या प्रबोधन करण्यासाठी स्टेज आहे हा एयू बँकेच्या वतीनं लोकांच्या मध्ये आर्थिक आणि डिजिटल साक्षरता करण्यासाठी कार्यक्रम आहे आर्थिक साक्षरता म्हणजे काय माहितीये का माहितीये ना सांग ना सगळ्याला आर्थिक साक्षरता म्हणजे काय आर्थिक साक्षरता म्हणजे काय हा आर्थिक साक्षरता म्हणजे काय हा. मलाच माहित नाही काय तुलाच माहित नाही का आर्थिक साक्षरता म्हणजे पैशाची देवाणघेवाण कशी करायची पैशाची बचत कशी करायची पैशाचं नियोजन कसं करायचं याचं ज्ञान म्हणजेच आर्थिक साक्षरता मला सांग तुझ्याकडे पैसे येतात का तर येतात ना आलेले पैसे तू कुठे ठेवतो कुठं म्हणजे घरात ठेवतो सगळेजण आपापल्या घरात ठेवतात शेजाऱ्याच्या घरात ठेवत नाहीत घरात कुठे ठेवतो घरात होय हा. पीटी डब्यात कपाटात जिथं सुरक्षित जागा आहे तिथं ठेवतो पीटीत कपाटात डब्यात सुरक्षित जागा आहे तिथे ठेवतो सांग मला सांग कपाटात 5,000 ठेवले आणि कपाट 6 महिन्यानं उघडून बघितलं तर 6,000 रुपये होत्यात का अहो आमचं खानदार काय जादूगाराचं आहे का हा तुम्ही म्हणाल कपाटात 5,000 रुपये ठेवलं आणि 6 महिन्यानं उघडलं तर काय 10,000 होत्याल का अहो 10 काय वर्षानं जरी तुम्ही पेटी उघडली हा. तरी 5,000 रुपये ठेवलेले ते 5,000च राहणार हा बरोबर आहे आपण कपाटात 5,000 ठेवले आणि 6 महिन्यानं उघडले काय वर्षानं उघडलं हाय तेवढेच पैसे राहणार मला सांगा एवढे घामाने कष्टाने कमवलेले पैसे घरात ठेवले आणि एका दिवशी चोरी झाली तर मग सगळ्यांनी बोंबलत बसायचं बोंबलत बसण्यापेक्षा तेच जर आपण बँकेत खातं उघडलं आणि बँकेत पैसे ठेवले तर बँकेत आपले पैसे सुरक्षित राहतात त्यावरती व्याज मिळतं आणि आपले पैसे वाढत राहतात त्यासाठी बँकेत खातं उघडायचं आणि बँकेत पैसे ठेवायचे अहो खातं उघडायचं म्हणलं की लय कागदपत्र लागतात आता बँकेत खातं उघडायचं म्हणल्यावर थोडीफार कागदपत्र लागणारच बँकेत जर कागदपत्रच घेतली नाहीत तर उद्या कोण बी जाणे कोणाच्या बी खात्यावर पैसे काढून आणेल की आणि एयू बँकेत खातं उघडायचं जास्त कागदपत्र लागत नाहीत आधार कार्ड पॅन कार्ड 2 फोटो घेऊन गेला की बँकेत खातं उघडलं जातं एवढं घेतलं खातं खोललं जातंय नुसतं खातं खोललं जात नाही खातं उघडल्या तुम्हाला पासबुक चेकबुक एटीएम सुद्धा लगेच दिलं जातं त्याच्यावर हे बी लगेच दिलं जातं लगेच दिलं जातं आणि सगळ्यात महत्वाचं मला सांग बाकीच्या बँका सेव्हिंग खात्या व्याज किती दिवसांनी देतात साधारण 3 महिन्यानंतर परंतु एयू स्मॉल फायनान्स बँक तुम्हाला सेव्हिंग खात्यावर दर महिन्याला व्याज देते आणि आता एयू बँक ही युनिव्हर्सल बँक झाली आहे भारतीय रिझर्व्ह बँकेने इथं आता हिला युनिव्हर्सल बँकेचा दर्जा दिला आहे त्यामुळे एकाच छताखाली सेव्हिंग अकाउंट करंट अकाउंट रिकरिंग एफडी विमा असेल कर्ज असेल सगळे एकाच छताखाली दिलं जातं मग लगेच खातं खोलाय गेलं पाहिजे हा खातं खोलाय गेलं पाहिजे हो चला मग खातं खोलाय चला हॅलो हॅलो दोंड्या हा बँकेत खातं खोलून आलो या खोललं का हा हाताला पटक्याने कर्ज द्या खायला खातं खोललं की लगेच कर्ज पाहिजे का आणि मग पैशाशिवाय काही चालत नाही बरोबर आहे मंडळी पैशाशिवाय काय चालत नाही अरे बँक आहे म्हणल्यावर कर्ज पण देणार मला सांग तुला कर्ज पाहिजे कशासाठी कशासाठी म्हणजे माझं दुकान आहे छोटस दुकान आहे मला वाढवायचंय त्याला भांडवल कमी पडतंय म्हणून मला कर्ज पाहिजे हा असं म्हण ना तुझा व्यवसाय आहे ते व्यवसाय वाढवण्यासाठी कर्ज पाहिजे म्हणूनच एयू बँकेनं मायक्रो बिझनेस लोन सुरू केलंय काय सुरू केलंय मायक्रो बिझनेस लोन हा म्हणजे छोटा व्यवसाय
किंवा एखाद्याचा छोटा व्यापारी छोटं दुकान आहे तर त्याचं दुकान वाढवण्यासाठी 2 लाख ते 1 कोटी रुपयापर्यंत एयू बँक कर्ज देते. किती? 2 लाख ते 1 कोटी रुपयापर्यंत. हा, त्यासाठी तुमचा व्यवसाय वैयक्तिक मालकीचा असू द्या, भागीदारीमध्ये असू द्या, प्रायव्हेट लिमिटेड कंपनी असू द्या, त्यांना एयू बँकेतनं कर्ज दिलं जातं. प्रॉपर्टी तुमची ग्रामीण भागात असू द्या किंवा शहरी भागात असू द्या, तारणासह कर्ज दिलं जातं. मला सांग, तुझं दुकान किती वर्ष झालं जुनं आहे? साधारण 9-10 वर्ष झाली की. 9-10 वर्ष झाली. हा. त्याचं लायसन आहे का? अहो लायसन काय म्हणताय, दुकानात लायसन लावलेलंच आहे. हा, लायसन लावले. हा. बरं, त्याच्या नावाने बँकेत खातं आहे का? तर खाता आहे की अहो. मग काय तुला बिनधास्त कर्ज मिळणार. कागदपत्रांची पूर्तता करायची, लागणारी कागदपत्र बँकेला दिले की बँक लगेच कर्ज देते. कमीत कमी कागदपत्र आणि झटपट लोन म्हणजे एयू बँकेचं मायक्रो बिझनेस लोन. त्याचबरोबर ह्या बँकेत नुसतं तेल कर्ज दिलं जात नाही. शासनाच्या जेही काही महामंडळ आहेत, म्हणजे मराठा तरुणांसाठी असलेलं अण्णासाहेब पाटील महामंडळ असेल, ओबीसी बांधवांसाठी असलेलं ओबीसी महामंडळ असेल, किंवा एखादं गाव पर्यटन क्षेत्रात असेल, म्हणजे तीर्थक्षेत्र असेल किंवा पर्यटन क्षेत्र असेल, तिथल्या जर महिला व्यवसाय करणार असतील तर त्यांच्यासाठी जी आई योजना आहे, या आई योजनेचं सुद्धा कर्ज एयू बँकेत दिलं जातं. आणि सगळ्यात महत्वाचं, या कर्जाला व्याजाचा परतावा म्हणजे 12% व्याजाचा परतावा तुम्हाला परत मिळतो. हा, पण ते नियमित हप्ते गेले तर. हा.